नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईल तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता। आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीतील अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग, प्रमुख विषय भगवद्गीता। ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये प्रथम आपण गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये काय काय घडलेलं आहे ते पहिल्यांदा मी सांगणार आहे, प्रत्येक श्लोक नंबर वाईज। त्याच्यानंतर मराठीमध्ये मी 4था अध्याय पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग, भगवद्गीतेतील प्रमुख विषय। 1 ते 18 श्लोक, सगुण परमेश्वराचा प्रभाव आणि निष्काम कर्मयोगाचा विचार। श्लोक नंबर 19 ते 23, योग्यांचे व महात्मा पुरुषांचे आचरण व त्यांचा महिमा। श्लोक नंबर 24 ते 32, फलासहित निरनिराळ्या यज्ञांचे वर्णन। श्लोक नंबर 33 ते 42, ज्ञानाचा महिमा। संपूर्ण श्लोकातील विषय पाहूया। श्लोक नंबर 1 ते 2, योगाची परंपरा आणि पुष्कळ काळापासून त्यांचा लोप झाला असल्याचे वर्णन। श्लोक नंबर 3, पुरातन योगाची प्रशंसा। श्लोक नंबर 4, श्रीकृष्ण भगवंताचा जन्म आधुनिक समजून अर्जुनाने केलेला प्रश्न। श्लोक नंबर 5, स्वतःचे आणि अर्जुनाचे पुष्कळ जन्म होऊन गेल्याबद्दल भगवंतांचे निरूपण। श्लोक नंबर 6, भगवंताच्या जन्माची अलौकिकता। श्लोक नंबर 7-8, भगवंताच्या अवताराचे कथन। श्लोक नंबर 9, भगवंताच्या जन्मकर्माला जाणण्याचे फळ। श्लोक नंबर 10, भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे वर्णन। श्लोक नंबर 11, भक्ताच्या भावाप्रमाणे भगवंताच्या वागणुकीचे वर्णन। श्लोक नंबर 12, सकामी पुरुषांना देवतांच्या पूजनापासून शीघ्र फळ प्राप्ती। श्लोक नंबर 13, चारी वर्णाची उत्पत्ती करण्यात भगवंताचे अकर्तृत्व। श्लोक नंबर 14, भगवंताच्या कर्माची दिव्यता आणि ती जाणण्याचे फळ। श्लोक नंबर 15, पूर्वीच्या मुमुक्ष पुरुषांच्या प्रमाणे निष्काम कर्म करण्याबद्दल आज्ञा। श्लोक नंबर 16, कर्म व अकर्म यांचे तत्व जाणण्याचे फळ। श्लोक नंबर 17, कर्म विकर्म आणि अकर्म यांचे स्वरूप समजून येण्याची सूचना। श्लोक नंबर 17 मध्ये कर्म विकर्म आणि अकर्म यांचे स्वरूप समजून घेण्याची सूचना आहे। श्लोक नंबर 18, कर्मात अकर्म व अकर्मात कर्म कसे हे तत्वतः जाणण्याचे फळ। श्लोक नंबर 19, कामनारहित व संकल्परहित आचरण करणाऱ्या ज्ञात्यांची प्रशंसा। श्लोक नंबर 20, फलासक्तीचा त्याग करून कर्म करण्याची प्रशंसा। श्लोक नंबर 21, केवळ शरीरसंबंधी कर्म करण्याचे संन्याशाला पाप लागत नाही याचे वर्णन। श्लोक नंबर 22, निष्काम कर्मयोगाच्या साधकाचे लक्षण व तो कर्मबंधनात सापडत नसल्याचे निरूपण। श्लोक नंबर 23, यज्ञार्थ कर्म करणाऱ्या ज्ञानाची सर्व कर्मे नष्ट होत असल्याचे वर्णन। श्लोक नंबर 24-25, ब्रह्मयज्ञाचे कथन, देवयज्ञ व ज्ञानयज्ञांचे वर्णन। श्लोक नंबर 26, इंद्रिय संयमन रूप यज्ञ आणि विषयी हवन यज्ञांचे वर्णन। श्लोक नंबर 27, अंतकरण संयमन रूप यज्ञ। श्लोक नंबर 28, द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ यांचे वर्णन। श्लोक नंबर 29, यज्ञरूपाने त्रिविध प्राणायामाचे कथन। श्लोक नंबर 30, यज्ञरूपाने 4थ्या प्राणायामाचे कथन। श्लोक आणि सर्व प्रकारचे यज्ञ करण्याची प्रशंसा। श्लोक नंबर 31, यज्ञ करणाऱ्यांना भगवत प्राप्ती व न करणाऱ्यांची निंदा। श्लोक नंबर 32, यज्ञांना तत्वतः जाणण्याचे फळ। श्लोक नंबर 33, ज्ञानयज्ञाची प्रशंसा। श्लोक नंबर 34, ज्ञानाकरता ज्ञानांना शरण जाण्याचे कथन। श्लोक नंबर 35, ज्ञानाचे फळ। श्लोक नंबर 36, ज्ञानरूपी नौकेने अत्यंत पापी माणसाचाही उद्धार होतो। श्लोक नंबर 37, अग्नीच्या दृष्टांताने ज्ञानाचा महिमा। श्लोक नंबर 38, ज्ञानाची अत्यंत पवित्रता व पुरुषार्थाचे ज्ञानप्राप्तीचे कथन। श्लोक नंबर 38 बघा, ज्ञानाची अत्यंत पवित्रता व पुरुषार्थाने ज्ञानप्राप्तीचे कथन। श्लोक नंबर 39, ज्ञानाला प्राप्त कोण याचे वर्णन व ज्ञानाने परमशांती मिळते याचे निरूपण। श्लोक नंबर 40, श्रद्धाहीन व संशययुक्त अज्ञानाला दुर्गतीचे कथन। श्लोक नंबर 41, संशयरहित निष्काम कर्मयोग्याला कर्मबंधन नाही।
श्लोक नंबर 42. निष्काम कर्मयोगांत स्थिर होऊन युद्ध करण्याची आज्ञा भगवान श्रीकृष्ण देतात. या अध्यायात 42 श्लोक आहेत. आता आपण इथून पहिल्या श्लोकापासून मराठीमध्ये ज्ञान कर्म संन्यास योग पाहणार आहोत. भगवान काय म्हणतात बघा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हा कर्मयोग आणि सांख्ययोग आम्ही प्रारंभी सूर्याला सांगितला. ही गोष्ट भगवंतांनी सांगितलेली आहे. हा कर्मयोग आणि सांख्ययोग आम्ही प्रारंभी सूर्याला सांगितलं. त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. परंतु ही गोष्ट फार प्राचीन आहे. त्या विवस्वान सूर्याने हे संपूर्ण योगाचे स्वरूप मनूला सांगितले. मनूने स्वतः योगाचे अनुष्ठान करून नंतर हा योग इक्ष्वाकूला सांगितला. अशा प्रकारे ही प्राचीन परंपरा चालत आली आहे. इक्ष्वाकूच्या नंतर काही राजर्षींनी या योगाला जाणले, परंतु मध्यंतरी फार काळ गेल्यामुळे आजच्या काळापर्यंत या योगाला कोणी जाणले नाही. याचे कारण प्राणिमात्राचे देहावर अतिशय प्रेम होते व ते विषयात रमून गेले होते. त्यांना शुद्ध आत्मज्ञानाचा विसर पडला होता. कोल्ह्याला चांदण्याविषयी प्रेम निर्माण होत नाही, त्याप्रमाणे या धूर्त लोकांना आत्मज्ञानाचे प्रेम लाभले नाही. अज्ञानामुळे पुष्कळ काळ मृत्यू लोकांमध्ये योग परंपरे वाचून व्यर्थ गेला. अर्जुना, तोच योग आज तुला यथार्थपणे सांगितला आहे. तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा ओलावा आहेस व मित्ररूपी चैतन्याचा अंश आहेस. अर्जुन म्हणाला, देवा, तुझा जन्म तर अलीकडच्या काळातील आणि सूर्याचा जन्म तुझ्याही पूर्वीच्या काळातला. त्यामुळे सृष्टीच्या आरंभी तू विवस्वानला योग सांगितलास, हे मी कसे बरे समजून घ्यावे. श्रीकृष्ण म्हणाले, तुझे व माझे अनेक जन्म होऊन गेले आहेत, परंतु तुला जन्म आठवत नाहीत. मी ज्यावेळी अवतार धारण केले ते सर्व मला आठवतात. मी जन्मरहित आहे, तरी पण मायेच्या योगाने जन्मतो. मी अव्यक्त आहे, परंतु अवताराच्या रूपाने येतो जातो. हे मायेमुळे भासमान होते. मी परमार्थात निराकारच आहे, परंतु प्रकृतीचा जेव्हा आश्रय घेतो तेव्हा साकार रूपाने प्रकट होतो. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्म वाढत जातो. श्रोते हो, हा श्लोक आहे 8वा श्लोक आहे, 7वा श्लोक आहे या अध्यायातील. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभूतानां धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्म वाढत जातो त्यावेळी मी देह रूपाने प्रकट होतो. साधूच्या रक्षणासाठी व दुष्ट कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो. मी अधर्माची मर्यादा तोडून टाकतो, पापाची वही फाडून टाकतो आणि सज्जनाकडून चुकांचा ध्वज उभा रवितो. धर्म नीतीचे लग्न लावतो. अविचारी काजळी फाडून विवेकदीप प्रज्वलित करतो. त्यामुळे आनंदाचा अखंड प्रकाश साधकांना लाभतो. लोक धर्माने वागू लागतात. भक्तांना सगुण भक्तीमुळे अष्टसात्विक भावातून आनंद प्राप्त होतो. अर्जुना, ज्यावेळी मी प्रकट होतो तेव्हा पापाचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची वाट होते. हे माझे चरित्र जो जाणतो तोच खरा विवेकी होय. श्रोते हो, मी भगवद्गीता अपलोड केलेली आहे. 1 ते 18 अध्याय. काही अध्यायाचे पाठ केलेले आहेत. एक अध्याय फक्त पूर्ण अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये श्लोक आणि त्याचे मराठीत अर्थ दिलेले आहेत. थोडीफार श्लोकामध्ये माझी मिस्टेक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, मी उत्पत्तीरहित असूनही जन्म घेतो. मी क्रियारहित असूनही कर्म करतो. हे माझे सूक्ष्म कार्य जो जाणतो तो मुक्त होय. अशा मुक्त पुरुषाचा देह असतो, परंतु तो विधी अवस्थेला पोचलेला असतो. देह त्यागल्यानंतरही तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. जे कामनाशून्य असतात, कोणत्याच गोष्टीचा शोक करत नाहीत, क्रोधाचा विचार यांच्या मनात येत नाही, जे माझे प्रेमामुळे जगले आहेत, जे आत्मबोधाचा विचार करून संतुष्ट आहेत, ज्यांचा विषय मीच आहे, ते तपोरूपी तेजाच्या राशी आहेत, जे ज्ञानाचे मंदिर आहेत, ज्यांच्यामुळे तीर्थफन आले आहे, ते माझ्याची सहजच एकरूप झाले आहेत. लोक माझी जशी भक्ती करतात त्याप्रमाणे मी सकाम निष्काम भक्तीचे फळ देतो. फळाच्या आशेने माणूस माझी भक्ती करतो, माझ्यावर श्रद्धा ठेवतो. अशी माणसे माझी भक्ती करतात, पण स्वतःचे मूळचे स्वरूप जाणत नाहीत. मला आतमध्ये न जाणता बाहेर शोधत राहतात. मी आत बाहेर अभेद रूपाने असताना मला भेद रूपाने पाहतात. मी नामरहित असून मला अनेक प्रकारचे नावे देतात. मला देव अथवा देवी म्हणतात. सर्वत्र मी आहे, पण अज्ञानी लोक हा उत्तम, हा अधम
असा भेदभाव करत बसतात. अनेक प्रकारच्या इच्छानुसार ज्याला मी इष्ट वाटेल त्या देवताची यथायोग्य उपचाराने उपासना करतात. जे जे मनात असेल ते सगळे त्यांना प्राप्त होते, पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे. कर्म वाचून फळ देणारे किंवा घेणारे दुसरे कोणीही नाही. या मनुष्य लोकात फक्त कर्मच फळ देणारे आहे. अर्जुना, सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. सर्व लोक वस्तुतः एकच खरे, परंतु 4 वर्गात त्यांची विभागणी झाली. ही निवड स्वभावत गुणकर्मामुळे केलेली आहे. वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. कर्माच्या फलामध्ये माझी इच्छा नसते, म्हणून मला कर्मलिप्त करत नाहीत. असे जो मला तत्वत जाणतो तो कर्माने बद्ध होत नाही. अर्जुना, पूर्वीच्या मुमुक्षूंनीही याप्रमाणे जाणून कर्म केलेले आहे, म्हणून तू देखील पूर्वजांनी सदा सर्वदा केलेले कर्म कर. कर्म कोणते व अकर्म कोणते याविषयी शहाण्या पुरुषालाही भ्रम पडतो. ज्या कर्माचे स्वरूप जाणून तू संसारातील सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होशील, अशा प्रकारचे कर्म तुला सांगतो. ज्याच्या योगाने स्वभावतः हे विश्व आकाराला येते त्याला कर्म म्हणतात. या कर्माचे यथार्थ ज्ञान प्रारंभी प्राप्त करावे. वेदांत, वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष सांगितले आहेत ते जाणून घ्यावे. निषिद्ध कर्म कोणते हे समजून घ्यावे. अशा प्रकारे कर्माचे ज्ञान प्राप्त झाले की माणूस कर्माने बद्ध होत नाही. एखादा माणूस जलाशयाच्या काठावर उभा राहिला तर त्या जलाशयात त्याचे प्रतिबिंब दिसते, पण मी त्यापेक्षा वेगळा आहे ही त्याची जाणीव असते. त्याप्रमाणे कर्म करताना कर्म मिथ्या आहे, पण आपले पारमार्थिक स्वरूप सत्य आहे. हे जो जाणतो तो ब्राह्मदृष्टीने मनुष्यासारखा दिसतो, पण तो असामान्य असतो. तो ज्ञानी देश काल वस्तू मर्यादारहित व्यापक ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. एके ठिकाणी बसून विश्वातील सत्य शिव सुंदरतेचे त्याला दर्शन होत असते. आनंद सागराच्या लाटा बनून तो संचार करीत असतो. जो फलाची अपेक्षा न करता कर्म करीत राहतो, हे कर्म मी करीन किंवा आरंभलेले कर्म सिद्धीस नेईन या संकल्पनाने ज्याचे मन विटाळत नाही, ज्ञानाग्नीने ज्याने सर्व कर्मे नाहीशी केली आहेत, तो मनुष्यलोकात असलेला ब्रह्मरूपच आहे. जो कर्म आणि फल याची आसक्ती टाकून नित्यतृप्त व निराश्रय आहे, तो कर्मात प्रवृत्त होऊनही वस्तुतः काहीच करत नाही. शरीराविषयी त्याचा अहंभाव नाहीसा झालेला असतो. फलभोगाविषयी तो निरीच्छ असतो आणि विशाल आनंद स्वरूपाशी तो एकरूप झालेला असतो. तो संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मज्ञानाची पक्वाने तृप्तीने खात असतो. जो आशारहित आहे, ज्याने चित्त व शरीरेंद्रिय यांचा निग्रह केले आहे, ज्याने सर्व भोगांच्या सामग्रीचा त्याग केला आहे, असा पुरुष केवळ शरीर संबंधाचे कर्म करीत राहूनही पापाला प्राप्त होत नाही. प्रसंगानुरूप जे जे भोग प्राप्त होतील, त्या भोगाने जे संतुष्ट होतात, त्यांच्या हृदयात आपला हा व परका दैत्यभाव शिल्लक राहत नाही. तो दृष्टीने जे पाहतो ते दृश्य आपणच होऊन जातो. तो कानाने जे ऐकतो ते शब्द तोच झालेला असतो. जेवढ्या काही क्रिया आहेत त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. सारे विश्वाशी तो एकरूप झालेला असतो. त्यामुळे त्याला कोणतेही कर्म बांधू शकत नाही. हृदयातील दैत्य सर्व प्रकारे संपून गेल्यामुळे मस्तर शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अंतःकरणाने जो पूर्ण शुद्ध आहे तो मुक्त आहे व तो कर्म करीत असला तरीही परमार्थतः कर्मरहित आहे. देहाने सगुण असला तरी ब्राह्मरूपाने गुणातीत आहे. परमार्थतः असंग निरुपाधिक असतो. त्याच्या हृदयातील शुद्ध प्रेमात त्याची सर्व कर्मे विलीन होतात. ढग जसे आकाशात विलीन होतात त्याप्रमाणे सर्व कर्मे त्याच्या हृदयात विलीन होतात. शास्त्रविधीप्रमाणे तो अनेक कर्म करीत असला तरीही एका भगवंताशी तो एकरूप झालेला असतो. कर्म हे ब्रह्म आहे हे जाणता आले पाहिजे. भगवंत सर्वत्र असल्यामुळे सर्वच कर्म म्हणजे भगवंताची पूजा होय. एकदा परमेश्वर सर्वत्र आहे याची जाण निर्माण झाली की कर्म बंधन करू शकत नाही. करता करविता भगवंत आहे असे कळू लागले की देहाची चिंता संपून जाते. अहंकारामुळे देहाची चिंता निर्माण होते व अहंकार संपला की देहाची चिंता संपली. काही अष्टांगयोगी क्षेत्रादी इंद्रियाचे संयमरूपी अग्नीत हवन करतात. कित्येक विरक्त शब्दादी विषयांची इंद्रियरूपी अग्नीत आहुती देतात. ज्ञानी दैववादी अष्टांगयोगी विरक्त यापैकी कित्येक साधकांनी नानाविध यज्ञ करून चित्तातील दोष
पूर्णपणे धुवून टाकलेले असतात. या यज्ञक्रिया भिन्न भिन्न असल्या तरी पण या सर्वांचे साध्य ते एकच आहे. काही साधक द्रव्य यज्ञ करतात, कोणी तपोयज्ञ करतात, कोणी योग यज्ञ करतात, कोणी स्वाध्याय यज्ञ, कोणी ज्ञान यज्ञ करतात. काही संन्यासी अवघड व्रतांचे आचरण करतात. कित्येक अपान वायूच्या ठिकाणी प्राणवायूचे आवाहन करतात, कित्येक प्राणाच्या ठिकाणी अपानाचे आवाहन करतात. काही प्राणायामात तत्पर असलेले योगी प्राण आणि अपान या दोघांच्याही गतीला रोधून टाकतात. आहाराचे संयम करणारे काही योगी प्राणाचे आवाहन प्राणाच्या ठिकाणी करतात. हे सर्व यज्ञवेत्ते असून त्यांनी यज्ञ करून पातके नष्ट केली आहेत. अर्जुना, यज्ञाचा परिणाम जे ज्ञानामृत त्याचे सेवन करणारे योगीजन परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञरहित पुरुषास हा मृत्यूलोकी सुखकारक होत नाही, तर मग परलोक सुखकारक कसे होणार? परलोक सुखकारक कसे होणार? सर्व यज्ञ कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मापासून होतात, आत्म्यापासून होत नाहीत. आत्मा हा निष्क्रिय आहे. सर्व यज्ञ फळाच्या इच्छेने केल्यास बंध प्राप्त होतो हे जाणावे. हे जाणले की कर्मबंध निर्माण होत नाही. ज्याचे मूळ आधार वेद आहेत, ज्याचे नूतन व सुंदर फळ स्वर्गसुख आहे, ते द्रव्यादी यज्ञ आहेत. ज्याप्रमाणे सूर्याजवळ तारकांच्या तेजांची संपत्ती निस्तेज होते, त्याप्रमाणे हे सर्व यज्ञ ज्ञान यज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत. जेथे मनाचा मनपणा जातो, मन संकल्प विकल्परहित होते. जेथे बोलाचा बोलकेपणा बंद पडतो, वाणीने बोलावायचे काही शिल्लक राहत नाही. ज्याच्यात न्याय ब्राह्म प्रत्यक्ष सापडल्यासारखे दिसते, जेथे वैराग्याचे दारिद्र्य संपते, विवेकाची हाव बंद पडते, जेथे डोळ्याने न पाहता आपले स्वरूप सहजच ब्राह्मरूपाने प्रत्यक्ष होते, असे हे ज्ञान अनुभवाने जाणावयाचे असेल तर साक्षात्कारी संताची संगती करावी व सेवा करावी. शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणकमलांना वंदन करावे. आपल्या मनातील प्रश्न विचारावेत, म्हणजे ते योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील. संतांच्या प्रेमळ उपदेशाने चित्त निर्भय व निशंक होईल. त्यावेळी तू आपल्या आत्म्यासह ही सर्व भूते माझ्या स्वरूपी अभिन्न असलेली पाशील. अर्जुना, तू पापाचा सागर, भ्रमाचा सागर आणि संशयाचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानरूपी नौकेने पापाला तरून जाशील. ज्ञान झाले असता संपूर्ण विश्वभ्रम जातो. ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी काष्टांना भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करतो. या लोकी ज्ञानासारखे पवित्र कर निसंदेह काही नाही. ज्ञानाला कशाची उपमा देता येत नाही. ज्ञानाची पवित्रता ज्ञानाच्या ठिकाणीच आहे. अमृताची रुची अमृतासारखीच, त्याप्रमाणे ज्ञानाला उपमा ज्ञानाचीच. हे ज्ञान पुष्कळ काळाने शुद्ध अंतकरण झालेला पवित्र पुरुष प्राप्त करून घेतो. जितेंद्रिय, ज्ञान साधनात तत्पर व श्रद्धावान अशा पुरुषाला हे ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान अंतकरणात स्थिर झाले की त्यापासून शांतीचा अंकुर फुटतो. असा पुरुष जिकडे पाहतो तिकडे ब्रह्मरूप शांती दिसते. अज्ञानी, अश्रद्धावान आणि संशयी पुरुष नष्ट होतो. त्याला इहलोक साधत नाही, परलोक मिळत नाही आणि आत्मसुख प्राप्त होत नाही. जो संशयात पडतो तो ऐहिक व परलौकिक सुखाला मुक्तो. ज्याने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत आणि आत्मज्ञानाने संशयाचा छेद केला आहे, अशा परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करू शकत नाहीत. अर्जुना, प्रारंभी संशय नाहीसा करावा. एकदा कामाना संशय निर्माण झाला की शास्त्रावर विश्वास बसत नाही. यासाठी अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात राहणाऱ्या या संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर व युद्धा करता उभा राहा. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज की, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथन. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तर श्रोते हो, अध्याय 4 इथे समाप्त झालेला आहे. अध्याय 4ची ओवी 203 ते 225 आहे.